सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सकल कलांचा आराध्य दैवत श्री विघ्नहर्त्या गणरायाला साष्टांग प्रणिपात. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा, तसेच श्री गुरुदत्त यांच्या कृपा आशीर्वादानं श्री गुरुप्रसाद भजनी मंडळ प्रणित भगवा ग्रुप नंदगाव सर्व गणेश भक्तांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. आपल्या सर्वांच्या कृपा आशीर्वादानं आमचे मंडळ 47व्या वर्षात यशस्वीरित्या पदार्पण करीत आहे. रसिक हो, गेले अनेक वर्ष सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रात अग्रेसर असलेला लेझिम, मर्दानी खेळ, भजन आणि नाविन्यपूर्ण उपक्रमातून समाज प्रबोधन करणारे, नेहमीच आपले वेगळेपण जपणारे, संस्कृती आणि कलेचं प्रतीक असलेले आमचे मंडळ, आमच्यावर सदैव लाभ असणारे मायबाप रसिक प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून याही वर्षी सविनय सादर करीत आहोत स्वराज्यातील अपरिचित मावळ्यांचा धगधगता इतिहास. रणमर्द शिलेदार रामजी पांगेरा. रणमर्द शिलेदार रामजी पांगेरा. काय मर्दा रम्या, आपल्या कार्यक्रमासाठी सांगितलेला नेता काल दुसऱ्याच गटात गेला. अरे तूच त्याचं नाव सुचवलेलंस की, तरी मला वाटलं होतं ही गेले 8 दिवस दुचमचत होतं. काय निष्ठा, ज्यांनी याला मोठं केलं त्यांच्याच मानगुटीवर हे बसले. जाऊ दे बाबा, तुला आणि रागील, तुझा नेता आहे ना त्यो. रम्या, जनतेचा आणि आपल्यासारख्या कार्यकर्त्याचा अवघड आहे बघ. आपण एकमेकाची डुसकी फोडून आणि आपल्यात वाद करून का उपयोग आहे? आपण यांच्याच मागणं फिरलोय, ते पण समाजासाठीच नव्ह. अरे ते जाऊ दे सगळं. अरे आपण याला कार्यक्रमाला बोलवला आणि महाराजांच्या स्वराज्यावर भाषण करणार आहे. होय, हे बाद झालं, आता त्याला बोलवायचंच नाही. त्यो येऊन आम्हाला निष्ठा शिकवणार वे. आम्ही शिवाजी महाराजांचं मावळा आहे, आम्हाला चांगलं वाईट सगळं कळतंय. ह्यांच्या राजकारणामुळे सगळीकडे बोंबाबोंब झाल्या. पत्ता करतो गुल पॉवरफुल. हाय आमचा नेता लई पॉवरफुल. हाय आमचा नेता लई पॉवरफुल. काय हे नेते आहेत, अवघड हाय सगळंच. महाराज इकडं बघितलं का महाराज, काय अवस्था करून ठेवली या तुमच्या स्वराज्याची. महाराज महाराज तुम्ही स्वराज्य निर्माण केलं 18 पगड जातींचं, आणि या चोरांनी जातीचंच नाव घेत तुकडं पाडलं आपल्या मातीचं. अहो ही प्यायला लागल्यात आज लोकांचं रक्त. वर मात्र आव आणत्यात आम्हीच शिवभक्त. लोकही झाल्यात आंधळी, करत्यात यांचं स्वागत. लोकही झाल्यात आंधळी, करत्यात यांचं स्वागत. हल्ली एका बाटलीतच विकलं जातंय मत. पावसाळी छत्रीसारखे हे फक्त निवडणूक काळातच उगवतात, आणि आमच्यासारख्या गरीब लोकांना 5-5 वर्ष नागवत्यात. महाराज महाराज जैसे नाग के समूह पर जहां साई का दावा शिवराज को. जहां साई का दावा शिवराज को. कोण गरीब? महाराज स्वतःला गरीब समजणं यासारखा घोर अपराध नाही. आम्हाला युगप्रवर्तक, राजाधिराज म्हणून सिंहासनावर बसवणारे तुम्ही, हे तुमचे हात काय फक्त आमच्या समोर मुजरे घालण्यासाठी आहेत की उत्सवात नाचण्यासाठी आहेत? महाराज मग आम्ही करावं तरी काय? 18 पगड जाती वर्षानुवर्षे ज्या अत्याचाराच्या खाईत भरडून निघाल्या, त्या जातीतल्या पोरासोरांनी हातात तलवारी घेतल्याच ना.
हे स्वराज्य काय एकट्या शिवाजीने निर्माण केलं नाही. दिली असेल आम्ही त्यांना प्रेरणा, पण पाण्यात वाती भिजून पेटत नसतात कधी. तिथं ज्वालाग्रही काळीजच असावं लागतं. स्वतःला सामान्य समजत असाल तर मग तानाजी मालुसरा कोण होता? येसाजी कंक, संभाजी कावजी कोण होते? अशी कितीतरी नावं आहेत जी कधीच तुमच्या समोरही आली नसतील. असाच आमचा एक मावळा रामजी पांगेरा. माहितीये कोणाला त्याचं नाव? या हजारोंच्या भाऊगर्दीत मला एक असा दाखवा ज्याला रामजी पांगेऱ्याचा पराक्रम माहीत असेल. अरे अशीच गरीब भासणारी माणसं आभाळा एवढा इतिहास कोरून जातात. समजून घ्या रामजीच्या पराक्रमाचा इतिहास. पहिली माझी ओवी गा माझ्या जिजा भवानीला, जिन दिस दाखविला सोनियाचा. दुसरी माझी ओवी ग माझा शिवबाई केलं, राज्य पृथ्वीचे करील बाळ माझा. पाणी पाणी, सरकार पाणी द्या. क्यों? पानी चाहिए, मिल जाएगा, पानी मिल जाएगा. अगर बूंद बूंद का मोल जानते हो तो अपनी नस्ल में पानी भरो, पानी भरो. पाणी. खून को ठंडा करो. अगर खून खौल उठेगा तो बहुत पछतावा होगा. आओ बुढ़े, पी ले पानी, पी ले. अरे सैताना, पाण्याचा धरम काय करावा रे तू? तुझ्या हातचं सोनं घेतल्यापेक्षा तळ हातावर निकार घेऊ आणि हे असलं गुलामीचं पाणी पिल्यापेक्षा डोस कापटून जीव देऊ आम्ही. ए बुढ़िया, मौत को प्यारी होना चाहती है? अरे असल्या जिंदगीपेक्षा मौतच प्यारी आहे आम्हाला. हा, पर तुझ्या हातनं असं कोल्ह्या कुत्र्यावानी मरणार नाही मी. मराठी मुलकाची वाघीण आहे, वाघीण. तुझ्यासारखी 2-4 कुत्री लोळवूनच मरणार. हर हर महादेव. ऐक ग. मुझसे जबान लड़ाती है, इस खास खान से जबान लड़ाती है. पांडुरंगा, इट्टला, तरी धावून ये, धावून ये. बघ, डोळं उघडून बघ. मौत से मिल. मर बुढ़ी औरत, मर. हिरा, अगं काय हे? धनी भरल्या कपाळानं जातोया. आज माझ्याच रक्ताचा मळवट भरलाय मी. हिरा, कौतुकानं चाललोय. धनी आपल्या लेकराला रामजीला सांगा, तुला आई भवानीची आण आहे. या खवास खानाला सोडू नको म्हणाव. हिरा, धनी काळजी करू नको हिरा, काळजी करू नको. जरूर घेईल रामजी बदला. या खवास खानाला सोडणार नाही रामजी.
आम्ही गड्या डोंगरच राहणार चाकर शिवबाच होणार आम्ही गड्या डोंगरच राहणार चाकर शिवबाच होणार निशान भगवे भूवर फडके शत्रूचे मग काळीच धडके निशान भगवे भूवर फडके शत्रूचे मग निशान भगवे भूवर फडके शत्रूचे मग काळीच धडके मावळे आम्हीच लढणार मावळे आम्हीच लढणार आहा ए शाबास र फाकड्यानो हा 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 वा 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 अरे उद्याचं मावळं आहेसा तुम्ही शिवाजी राजांचं मावळं होऊन जगायचं आणि मावळं म्हणूनच मरायचं अरे ही माती म्हणजे आपली आई पर हिच्या पायात सुलतानी बेड्यांचं जोखड हाय आणि तेच जोखड आपल्याला तोडायचं हाय गड्याओ या देशात लई राजा आलं आणि गेलं प्रत्येकानं इथल्या मुलकावर राज्य केलं तो मुलूक त्यासनी त्यांचाच वाटायचा पर एकमेव आमचा शिवाजी राजा ज्यानं कुठल्या मुलकावर नाही तर माणसाच्या मनावर राज्य केलं ह्यो मुलूक तुमच्या हक्काचा हाय हे पहिल्यांदा शिवबा राजानं आम्हाला सांगितलं आता ह्याच मुलकासाठी लढायचं आम्ही ह्याच मुलकासाठी या लांडग्यासनी त्यांच्या कबरीसाठी बी जमीन नाही मिळू द्यायची बोला हर 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 रामजी रामजी कर अरे आपलं देव आपलं शिवाजी राज प्रतापगडाला यायला लागल्यात काय सांगतोयस प्रतापगडला अरे होय त्यो इजापूरचा राखूस अफजल खान त्यो आलाय नव त्याला भेटायला राज येत्यात आणि एक खानाच्या फौजेत तो खवास खान बी हाय जेनं तुझ्या मायला मारलं त्याच्या आईला त्याला आता जित्ता नाही सोडणार म्या त्या अफजुल्याचं काय करायचं ते राज बघतील पर या हैवानाला या खवास खानाला म्याच मातीत गाडणार जय भवानी रामजी हा गड्या लईच मोठी आहे की अफजल खानची छावणी अरे असू दे की अशी लाखानं जरी आली तरी मातीत गाडणार आहे ह्यो रामजी पांगेरा ऐका गड्यो जावळीच्या अरण्यात आपण कोंडलंय अफजल खानाच्या फौजाला आता वर प्रतापगडाला राजांची आणि त्या खानाची भेट होईल तो रानरेडा किती बी मोठा असू दे राज त्याला फाडणारच आणि मग वरन करणं ऐकू आला का आपण या फौजेचा बुखना उडवायचा पूर्तिकारच करायची फौज हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर हाना सोडायचं नाही कुणाला स्वराज्य पाहिजे होय तुम्हाला घ्या आता हर हर महादेव या अल्लाह बचाव अरे अल्ला तुझी काळजी घेईल रे पण इथनं हाक ऐकू जायची नाही त्याला आता तुला त्याच्या जवळच धाडतो जे खवास खान हर हर महादेव हर हर महादेव या अल्लाह परवरदिगार बचाव माझ्या रणमर्दांनो या प्रतापगडच्या पायथ्याशी अफजल खानाला गाडून नवा इतिहास रचला तुम्ही जशी सापाची चुंबळ करणं मुश्किल
जसा वाळूचा घडा बनवणं मुश्किल, तसं हा खान लोळवणं सुद्धा सोपं नव्हतं. पण तुम्ही शिकस्त केलीत आणि खान संपला. तुमच्या पराक्रमाची कदर आम्हास करावीशी वाटते. राज अव श्रीकृष्णानं करंगळी लावली म्हणून गोवर्धन उचलला गेला. अहो राज, आमची काय विषाद होती? तुम्ही होता म्हणून ह्यो करीना पार पडला. कान्होजी काका, आम्ही फक्त खानाला संपवला, मात्र त्याची अफाट फौज, त्याचा बेबंद असबाब संपवायचं काम तुम्ही केलं. या कान्होजी काका, अफजल खानाकडे जाणारा वतनदारांचा लोंढा आपल्या बुलंद छातीवर रोखणारे आपण, आमच्या दरबारात मानाचं पहिलं पान आम्ही तुम्हाला देऊ करत आहोत. राज, धन्य झालो राज. राज, एक विनंती करू का? अवश्य कान्होजी काका. राज, खानाचा सुपडा साफ करायला आपल्या संघ आपला जीवा महाल, संभाजी कावजी, भिकाजी ही मंडळी वाघावानी लढलीत. नेताजी पालकर, पंताजी काका, शिळमकर बांदल ह्या मंडळींनी बी जीवाचं रान केलं. समध्यासनी त्यांच्या त्यांच्या वकुबाप्रमाणे जोखलं जाईल. पण राज, एक ढाण्या वाघ इथं आहे ज्यानं खानाच्या भरमसाठ सैन्याची कत्तल केली. अहो, दोन्ही हातात 2 अशा धोपा घेऊन तो मैदानात उतरला की 500 गड्यासनी एका पेटात गारद करतोय. अहो, त्याच्या पुढ्यात यायला दुश्मन बी घाबरतो. पर ह्यो गडी बाणावानी थेट घुसतो. अफजल खानाच्या फौजेतल्या 300 लोकांनी लोळीवलं त्यानं आणि खानाची 2000 घोडी घेऊन परत आला फाकड्या. वाह, बेहद. कोण आहे तो वाघ? रामजी पांगेरा. त्याच्या पाठीवर फकस्त राज हात पडावा आपला. अलबत. रामजी, पुढे या. रामजी, सह्याद्रीच्या कणखर कातळाला धडक द्यायला जे जे आले त्यांचा इथं कपाळ मोक्षच झाला. त्या कातळाचं जिगर बाळगणारे मर्दवीर आहात तुम्ही. या पहाडी देहाला आम्ही काय बरं आंदण द्यावं? हात पुढे करा रामजी. राज, अहो धन्य झालो मी. माझ्या लोखंडी देहाला तुमचा परीस लगाडला. राज, समध्या आयुष्याचं सोनं झालं जी. आता ह्यो देह स्वराज्याच्या मुशीत घडणार, स्वराज्यासाठी झिजणार आणि स्वराज्यासाठी सार्थकी लागणार. रामजी, असे तुमच्यासारखे खंदेवीर आहेत म्हणूनच आमचं स्वराज्य बुलंद आहे. असाच बुलंद पराक्रम करा की इतिहासही तुमच्या पराक्रमापुढे नतमस्तक होईल. राज, 4 पाचशॅसनी मांडी खाली दाबून त्यांच्या उरावर स्वराज्याचा यो भगवा फडकवलाय तुम्ही. या सगळ्यासनी कळून चुकलंय. जो मराठ्यासनी नडला त्याला आपण जित्ता गाडला. आई भवानीची आन राज, ही मगरुरी आता तुटायची नाही. रामजी, तुम्ही आमच्या या भगव्याचे पाईक आहात. ही आम्हा मराठ्यांची अस्मिता आहे आणि ती तशीच उत्तुंग फडकवत ठेवायची आहे. वय राज, अहो ह्यो निस्ता झेंडा नाही, आमच्या काळजाचा तुकडा आहे. या काळजातल्या अभिमानाचा रंग भगवा, फुलणाऱ्या छातमानात भरलेल्या श्वासाचा रंग भगवा, मनगटातली रग, डोळ्यातली धग आणि आमच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा रंग बी भगवाच. या भगव्यासाठी ह्यो रामजी जीव ठेवील, पर त्याचा डौल नाही झुकू द्याचा. जय भवानी, यशस्वी भा. जगदंब जगदंब जगदंब. सुनबाई, झाला का नाही स्वयंपाक? वय 2 भाकरी झाल्या की झालंच मामनजी. अगं गडबड नाही सुनबाई, उलट अजून 4 भाकरी जादाच टाक. आज तुझा दादला यायचाय फौजेतनं. वयजी, पर मी म्हणतो आबा, कशाला? वहिनी आता मोठा सुभेदार झालाय दादा, कनेरगडाचा किल्लेदार. आता त्याच्या मेजवाना वेगळ्या. मग हितली वहिनीच्या हातची भाकर गोड लागल वय त्याला. हे रोपाजी, तू गप रे.
अरे माझा रामजी काय असा चाटक्या जीवाचा नाही. त्याला घरची आणि त्यात बी रत्नाच्याच हातची भाकर गोड लागतीये. मामांजी काहीतरीच तुमचं. असू दे ग असू दे. हा आम्ही रानात जाऊन येतोय. तवर येईल रामजी. मोठा किल्लेदार झालाय. त्याची व्यवस्था बघा आधी बर काय. हा आमासनी शेतात भाकरी धाडायची गडबड करू नको. चल रे रुपाजी. चला आबा. कारभारणी, ए कारभारणी. अगं बाई आलासा तुम्ही. हा कारभारणी, डोळं झाक बघू काय आणला असेल वळीक. कणेरगडाचे किल्लेदार आलत, मग सोन्याचा साज घेऊन आलं असतील. हा खुळी का काय. यो सोन्यासारखा पिंड स्वराज्याला व्हायलाय. तुला आणि कुठलं सोनं आणू. पर ही सोन्यासारखी फुलं आणल्यात बघ. अगं बाई अजून काय पाहिजे मग. खरं सोनं तुमच्या रूपानं मिळालंय आणि या सोन्यासारख्या सुखाला आज यो फुलांचा वास बी मिळाला. बाकी दागिन्यासनी काय वास असतोय व्हय. हे सुख मला अनमोल आहे. हा कारभारणी, अफजल खान मारला तेव्हा राजांनी हे सोन्याचं कडं घातलं बघ. पण खरं सांगू, हे कडं सोन्याचं हाय त्याच्यापेक्षा ते राजांनी घातलंय ह्याचं मोल जास्त आहे बघ. राज म्हणलं आपलं कामच असं पाहिजे की जिंदगानीचं सोनं होईल. आणि कारभारने, मी तेच सोनं एक दिवस तुला घालीन बघ. वय ठाव आहे मला ते. त्यो दिवस बी सोन्याचा असेल बघा आणि तुमच्या संग माझ्या बी आयुष्याचं सोनं होईल. बरं आता भाकर घालतीस पोटाला. वय वय घालते. दिलेर खान, इस नाम को सुनते ही दक्खन की सरजमी कांप उठती है. आसमां भी थर्रा के आहें भरता है. और वहां आज भी लोग सिवा की जिंदा दिली की मिसाल देते हैं. जहां हमने मुरारबाजी जैसे सूरमा को मौत के घाट उतारा, वहां लोगों के मन में जरा सा भी खौफ नहीं. कमबख्त ये मरहटे हर बार हमें शिकस्त देते आए हैं. हर बार पुरंदर के सुलूख में हमने पूरा स्वराज निगल लिया था, पर इस सिवा के हाथ में कैसा जादू है. फिर से सारा सरंजाम इकट्ठा कर लिया. लेकिन हम भी बहुत जिद्दी हैं. छोड़ेंगे नहीं. सिपाहियों, कन्हेरगढ़ पर हमले की तैयारी करो. चलो. किल्लेदार, किल्लेदार, काय र. गडावर हमला होतोय. हा कुणाची मायवी आली आमच्या वाटेवर पाय ठेवायला. खाशा दिलेर खान आहे. 30,000ची फौज आहे आणि आपण फक्त 1000च. अरे 1000 तरी कशाला पाहिजेत. ह्यो एकटा रामजीच लाखाला भारी हाय. या म्हणाव किती बी तुमच्या कबरीपुरती जमीन सुद्धा हित नाही मिळायची. एक बोलू का किल्लेदार. बोल. नाही म्हणजे काय मिळायचं आपल्याला असं लढून. काय म्हणजे. अहो राजांनी आपलं कल्याण केलं हे खरं आहे, पर आपण जगलो तर ते भोगणार. उगा जीव गमावून काय फायदा. अरे हाड, जगायचंच असेल तर पातशाही वळचणीला जा. पदरची पोर शाही जनानखान्यात कोंबली तर मानाचं पद बी मिळेल. रामजी, का राग येतो. स्वतःच्या लेकी बाळीवर आलं तर राग येतो. अरे तशी ही रयत आपली लेख मानल्या राजांनी आणि तिच्या पदराला हात घालणाऱ्या रावणासनी ह्याच मातीत गाडणं यो धर्म आहे आपला. अरे जगायचं तर असं स्वाभिमानानं. मेल्या मनाचा मुर्दा होऊन जगण्यात काय हाशील. आम्ही मरू तरी बी जिंदा दिल राहू. नाही राहू दे जीव आमचा, नाही राहू दे नाव आमचं माग, पर तरी बी आमच्या पाठीचा कणा दाट राहील. किलेदार रामजी पानगेरे,
ये किला हमारे हवाले कर दो और चुपचाप यहाँ से निकल जाओ. हम तुम्हारी जान बख्श देंगे. अरे बापाची पेंड हाय का काय तुझ्या इथं? किल्ला दे म्हण. कोण हाय कोण रे तू टिक्कोजीराव? अपनी मौत की परछाई तूने देखी नहीं किलेदार? दिलेर खान, इस नाम का खौफ आज भी दख्खन के रोंगटे खड़े कर देता है. अरे कसला खौफ? तुझ्यापेक्षा नेटकी आमच्या शेतातली बुजगावणी असतात. त्यासनी सुदीक रानातली पाखरं भीत नाहीत. आणि तुला कुठला अवसान आलाय रे? लगता है तू भूल गया है कि पुरंदर के युद्ध में हमने कैसे तुम्हारे मुरारबाजी को मौत के घाट उतारा था. अरे कपटानं मारलंस रे तू आमच्या मुरारबाजीला. त्याच्या तलवारीला तुझी तलवार भिडली असती तर तिथं चटणी झाली असती तुझी. अरे कशाचं कौतिक सांगतोस? काल तू आमच्या रवळ्याला येडा घातलास. तिथल्या किल्लेदारानं कुत्र्यागत चोपला म्हणून तू पळून इथं आलास. अरे इथं बी तुझी तीच गत होणार. माझ्या तलवारीचं नशीब असेल तर आई भवानीच्या पायावर आज ह्यो बोकुड वाहणार. ये मोर. अपनी जान से हाथ धो बैठोगे किलेदार? अरे जीवाची पर्वा नाहीच कवा. खंडोबाच्या पालखीवर बेल भंडार उधळावा तसा जीव उधळतो आम्ही. मेलो तरी स्वर्गाचं राज आणू. पर तुझं काय रे? राम जी, अभी भी मान जाओ और किला हमारे हवाले कर दो, तभी इनाम पाओगे. अरे हाड. अरे इनामा पायी इमान इकणारी आणि फेकलेले हाड चगळणारी अवलाद तुमची. तू काय देणार रे? अरे माझ्या राजानं या हातात घातल्याला हे सोन्याचं कड बघ. अरे तुझी अख्खी पातशाही ववाळून टाकलीस तरी त्याचं मोल होणार नाही. आम्ही ह्या तत्वावर जीव उधळतो. ह्योच फरक तुमच्यात आणि आमच्यात. तुम्ही दासीची पद भोगावी आणि आम्ही पदासनी दासी मानावं. तुम्ही तुकड्या पायी जगावं आणि आम्ही स्वराज्या पायी मरावं. तुझा कसला कौल घेतो र? ये मोर. हर हर महादेव. छोडूंगा नहीं तुझे. हर हर महादेव. हुजूर, हुजूर, बंदा बहुत शातिर है, इसे काबू पाना आसान नहीं. मेरी बंदूक लाओ. जी हुजूर. इसे वैसे ही मारना होगा जैसे हमने मुरारबाजी को मारा था. बंदूक लाओ. अरे तुझ्या गोळीत तेवढा दम कुठं आहे जो आम्हाला मातीत घालील? अजून 100 वडणार. हर हर महादेव. रामजी, किल्लेदार. अरे पडू दे मुर्दा माझा. पर तुम्ही लढा. आन हा या भगव्याची. तो झुकू नाही द्यायचा. हाना गणी मला. हर हर महादेव. हर हर महादेव. किल्लेदार, किल्लेदार उठा. आपला भगवा हाय तसा राहिलाय. उठा किल्लेदार. त्याचा डौल बघा. वर मान उंचावून तो माझ्या रायगडाच्या देवाला सांगतोय, राज, तुमच्या रामजीनं आपल्या भगव्या रक्ताचा अभिषेक माझ्या पायावर घातला. राज, माझा रंग अजून खुलला. उठा किल्लेदार. माझ्यावर रागवायला तरी उठा. म्या माझ्या मावळ मातीचा आब नाही सोडला. किल्लेदार, किल्लेदार. भगवानीला फडकता हाती क्षत्रियांची भक्ती. स्त्रीत्व पूजिले शुद्ध नजरच्या पाहिलत कुठल्या मातीची बनलीत ही माणसं. काय दिलं आम्ही यांना. अहो जगानं यांचा कितीही उदो उदो केला तरी ही अशी पाठीशी माणसं आहेत म्हणूनच हे स्वराज्य अभंग आहे. आमचा रामजी वाघासारखा लढला
स्वतःसाठी स्वर्गाची दारं उघडता उघडता आमच्या हाती ही स्वर्गाची दौलत देऊन गेला. रामजी, इतिहासाच्या पानावर कुठे स्वतःसाठी लिहिलं जावं इतकाही गवगवा केला नाहीस आपल्या स्वतःच्या वीरश्रीचा. मात्र तरीही तुझं शौर्य अगाध आहे. आज तुझ्या समोर हा सह्याद्रीही नतमस्तक आहे. जगदंब जगदंब जगदंब. मराठमोळ्या माती मधुनी थरात खळखळणारी, नसा नसामध्ये शिवशक्ती अजून सळसळणारी. मनात आमुच्या स्वत्वाची रणभैरवी तुमणारी. मर्दानी पाण्याची अजूनी बिजली चमचमणारी. अरे महाराष्ट्राचे सुपुत्र आम्ही